ठाणे महानगरपालिकेवर सध्या राज्य सरकारचा हस्तक्षेप वाढीस लागलाय। त्यामुळेच विरोधकांचं प्राबल्य असलेल्या विभागाबाबत दुजाभाव केला जातोय। त्याचाच एक भाग म्हणजे मुंब्र्यातील पाणी पुरवठ्यामध्ये अन्याय केला जात आहे असं बोलत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली सोमवारपासून बेमुदत धरणं आंदोलन सुरू करण्यात आलंय। यावेळी पाण्याचा काळा बाजार करणाऱ्यांना मोक्का लावा अशी मागणी पठाण यांनी केली आहे। मुंब्रा भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा अत्यल्प पुरवठा केला जातोय। मागणी करूनही पाणी पुरवठा वाढवण्यात येत नाही, तसेच कचरा देखील उचलण्यात येत नाहीये। या निषेधार्थ ठाणे महापालिकेच्या मुंब्रा येथील पाणी पुरवठा विभागासमोर हे आंदोलन सुरू करण्यात आलंय। या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने महिला, पुरुष आणि लहान मुलं सहभागी झाले आहेत। या आंदोलकांकडून ठाणे महापालिकेवर भेदभाव केला जात असल्याचा आरोप देखील केला जातोय। गेल्या 15 दिवसांपासून 3 दिवस पाणी पुरवठाच करण्यात येत नाही। काही ठिकाणी पाणी माफियांकडून पंप लावून पाणी खेचलं जात आहे। टँकर माफिया खुलेआम पाण्याची विक्री करीत आहेत। विकण्यासाठी पाणी आहे, मात्र गोरगरिबांना पाण्यासाठी वन करावी लागते। दुसरीकडे कचरा उचलण्यासाठी कोट्यावधींचे ठेके दिले जात आहेत। शहराच्या विविध भागातील कचरा हटवण्यात मात्र येत नाही। अगदी मंदिराच्या आवारातील, मंदिर परिसरातील, शाळेजवळील कचरा देखील उचलण्यात येत नाही। परिणामी मुंब्रा कौसा भागात साथीच्या आजारांचा प्रचंड फैलाव झालेला आहे। ठाणे मनपाची निवडणूक झालेली नसल्यानं ठाणे पालिकेचा कारभार राज्य सरकारच्या निर्देशानुसार चालत आहे। जर आम्हाला योग्य पाणी पुरवठा आणि नागरी सुविधा दिल्या नाहीत तर आम्ही पालिका मुख्यालयामध्ये घेराव आंदोलन करू, अशी प्रतिक्रिया माजी विरोधी पक्षनेते शानू पठाण यांनी दिली है। चोरी किया जा रहा है, कल्याण फाटे से लेकर सील फाटे तक पानी को डाइवर्ट किया जा रहा है। वॉलमैन को के नियोजन से 50-50 हजार रुपए रोज की रिश्वत चल रही है। बीएमसी में हाल ही में कार्रवाई किया गया है, बड़े बड़े पंप को जब्त किए और 50-50 हजार एक पंप पे फाइन लगाई है। ऐसे कल्याण फाटे से सील फाटे तक पानी को चोरी किया गया करके पानी को बेचा जा रहा है और 17 लाख पानी चोरी हो रहा है। और जो नागरिक है उनको ना मिलते हुए कमर्शियल लोगों को पानी दिया जा रहा है, जिसके कारण बीएमसी का करोड़ों रुपए का नुकसान भी हो रहा है और नागरिकों को पानी से महरूम किया जा रहा है। आज हम स्वच्छ थाना, सुंदर थाना की बात करते, स्वच्छ भारत अभियान की बात करते। मुंब्रा कौसा के अंदर मस्जिद और मंदिर के ऊपर कचरों का अंबार लगा है। 3 दिन से कचरा नहीं उठाए जा रहे। 3 दिन से कचरा पड़ा है। ये हालत है। लापरवाही, लाचार महापालिका। नाही साहेब, आम्हाला बिलकुल पाणी नाही। एवढं पाऊस पडतो तरी आम्ही गणपतीत 5 दिवस पाणी इकत घेऊ आम्ही पाणी केलं। पाहुणे रावळे यायचं तर माहितीये का, उद्या आता नवरात्री आहे, पाहुणे रावळे यायचं, पाणीच येणे बेशिरच नाही आम्हाला। आम्ही मोटरीला खर्च करतो, हे करतो, पाणी चढत नाही आमचं। काय पहिलं आम्हाला चांगलं चढत होतं, आता पाणी वर्ष झालं पूर्ण पण पाणी येणार नाही आम्हाला। आता काय करणार आम्ही एवढं, पण आता काय ऍक्शन घ्यायचंच नाही, घेऊ आम्ही परत पाणी नाही आलं तर आम्हाला। कारण आम्हाला कामाला जावं लागतं साहेब, सकाळी उठून 6ची आमची हाजरी आहे। रात्रीचं 12:30 पाणी सोडते, 3 वाजेला पाणी कोण भरणार रातभर सांगा। काम धंदे करून येणार का, पाणी भरायला जागे राहणार आम्ही रात्री? रात्री 12-1 ला पाणी नाही तर उठायचं कधी? पोरं आमचे लहान आहे, पोरांना शाळेला जावं लागतं, शाळेची आम्ही काय करायचं? नाही, मग आम्ही 3 तारखेला ना आयुक्तांच्या ऑफिसला जाऊन त्यांना घेराव घालणार, बस हा शेवटचा विषय आमचा। बाकी काय नाही, आमचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे का? तर आमचं जे पाणी येतं शिळफाट्यावरून ते त्या लोकांनी डिवाइड केलेलं आहे, ते आम्हाला बिलकुल पाणी येत नाही आमच्या एरियाला। बस